ज्ञानेश्वरीचा 4था अध्याय आणि मागच्या जवळपास 4 तासापासनं आपण एक ओवी घेतोय 25वी. तैसी वैराग्याची शिवण देखती, जे विवेकाची भाषा नेणती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. तैसी वैराग्याची शिवण देखती. मागच्या 2 तासापासून मात्र आपण कोणाकोणाला वैराग्य, ज्याला आपण आध्यात्मिक अधिष्ठान समजतो, आध्यात्मिक अधिष्ठानचे प्रणेते किंवा प्रमुख समजतो, ती कोण कोण लोक आहेत. म्हणून आपण धार्मिक संतांचे 5 वर्ग केले. पैकी एकाला म्हटलं धर्मगुरू, दुसऱ्याला म्हटलं शास्त्रगुरू, तिसऱ्याला म्हटलं मंत्रगुरू, चौथ्याला म्हटलं शिक्षणगुरू आणि 5व्याला म्हटलं सद्गुरू. आणि सद्गुरूंच्या बरोबर तुलना ह्या सर्व बाकींच्या गुरूची आपण करत आहोत. आणि आपण पाहिलं की अनुभव हे कोणीही देऊ शकत नाहीत. हे शास्त्रांमध्ये लिहिलेला विषय प्रतिपाद्य करू शकतात. याच्या पलीकडे यांच्याकडे काही सामर्थ्य नाही. परंतु ह्या माणसांना समाजामध्ये फार मोठी प्रतिष्ठा आहे आणि ह्या देशाने सद्गुरूला केव्हाही प्रतिष्ठा दिलेली नाही. त्याचं कारण सद्गुरूचं सगळा उलट भाग आहे. तो स्वतःचा साक्षीदार स्वतः आहेत. कुठल्या शास्त्राकडे तो बोट दाखवणार नाही. आणि म्हणून त्यांना अनुयायी मिळाले नाहीत. मात्र त्या सद्गुरूंना अनुयायी मेल्यानंतर किंवा ते गेल्यानंतर, मेल्यानंतर म्हणण्यापेक्षा त्यांनी समाधी घेतल्यानंतर मिळाले. त्यांच्या पीठावर धर्मगुरू बसले आणि त्यांनी लिहिलेल्या अनुभवांचा, शास्त्रांचा आधार दिला आणि मग मिळालेत. पण जिवंतपणी कोणी फायदे घेतले नाहीत. इथपर्यंत आपण आलो. आता वैराग्याची शीव ह्या शब्दांविषयी आपण पाहत आलेलो आहोत की वैराग्याची शीव कशाला म्हणतात. त्याच्यामध्ये काल मी असा उल्लेख केला होता की वैराग्याची शीव म्हणजे पात्रतेचा अभ्यास करावा लागेल. वैराग्य कसं प्राप्त होईल, तर वैराग्याकरता काही प्रयोग करावे लागतील आणि त्या प्रयोगामध्ये अशा अनेक प्रयोग आहेत. त्याच्यापैकी एक पात्रतेचा एक असा प्रयोग आहे त्याच्यासाठी पहिल्यांदा विरक्तीचा अभ्यास करावा लागेल. म्हटलं विरक्ती विगतः रक्तभावः. रक्तामधून रक्तभाव जावा. रक्तामध्ये 3 भाव असतात, सत्व, रज आणि तम. तर तमोगुण रक्तामधला गेला पाहिजे, नंतर रजोगुण रक्तामधला संपला पाहिजे आणि हळूहळू सत्वगुणही गेला पाहिजे आणि शुद्ध सत्व निर्माण झालं पाहिजे. आणि म्हणून रक्तातून हे 3 रंग जाण्याकरिता अनेक उपाय आहेत. आणि त्याच्याकरता पहिला उपाय एक वैशिष्ट्यपूर्ण वैज्ञानिक प्रयोग आहे, ते म्हणजे चर्वणतर्पण.
70 ते 80 वेळेस 90 वेळेस एक घास चावून खाणे, लाळेमध्ये त्याचं रूपांतरित करणे आणि फक्त लाळ गिळणे, आतड्यावर ते पोटावर ते कुठलाही ताण तणाव प्रभाव वजन पडत नाही आणि पाणी देखील घोळून पिणे, खुळखुळ खुळखुळ करून लाळ मिश्रित पाणी पिणे म्हणजे एका सेकंदात पचतं. हा प्रयोग आपले साधक गिरवत आहेत आणि अनेकांनी नंतर देहशुद्धीचे प्रयोग केलेले आहेत. अशा रीतीने की जरी आम्ही राजसी अन्न खाल्लं, तिखट जरी अन्न खाल्लं, तरी लाळ मिश्रित झाल्यानंतर ते सात्विक होतं आणि सात्विक अन्न गेल्यानंतर तमोगुण रक्तातला जातो, रजोगुण रक्तातला जातो, अशी थिअरी आहे. आणि रक्तातून ते रंग गेल्याशिवाय, रक्तातून ते भाव गेल्याशिवाय तसा भाव येत नाही. ही आपण पद्धती विकसित केली आणि विकारावर ते कंट्रोल आणायचं असेल तर तमभाव आणि रजभाव गेला पाहिजे. मगच आपल्याला राग द्वेष लोभ मद मोह मत्सर याच्यापासनं मुक्ती मिळेल. त्याच्याशिवाय भाव जात नाहीत. मग खावं तसं अन्न तसं मन बनत असतं. जसं अन्न खातो तसं मन बनतं, तशी बुद्धी बनते, तसे विचार बनतात आणि तसे विकार बनतात आणि विकार जातात. ही पद्धती आपण विकसित केली आणि सर्वजण याचा अनुभव घेत आहेत. ज्या दिवशी पुन्हा राग उफाळून आला की समजायचं त्याचं चर्वणतर्पण त्या दिवशी बिघडलं. समजा महिनाभर केलं आणि तुम्ही 4 दिवस बरोबर केलं नाही, राग जास्त येतो, कामवासनाही जास्त वाढते, लोभ मद मत्सरही जास्त वाढतात. हा अनुभव येतो. 2दा जरी चुकलं तरी तुमचं ते तसं होतं. मग त्याला रागच येत नाही का? येईल, पण वरून येईल, आतून नाही. वरून दाखवावं लागेल, आतून फारसा नाही. आतून आपण जळणार नाहीत. अभिनेता जसं नाटक करतो तसा नाटक करेल, वरवरून करेल, आतमध्ये त्याला कुठलंही डॅमेज होणार नाही, कुठेही मानसिक ताणतणाव निर्माण होणार नाही, कुठलाही क्षोभ आणि रक्तामध्ये खवळ निर्माण होणार नाही आणि कुठली बुद्धी बिघडणार नाही. म्हणून रक्तामध्ये विरक्ती आली पाहिजे. अजून कुठले प्रयोग आहेत? आता त्यांनी सत्संग शब्द वापरला, सत्संगाचे प्रयोग आहेत, नामध्यानाचे प्रयोग आहेत, नामसंकीर्तन गायन करून नृत्य करण्याचे प्रयोग आहेत, ज्या सर्व अनेक महाराज लोक करून घेत आहेत. छान पद्धती आहे. तो अभ्यास मीरेपासनं, कालच म्हटलं मी, आणि गौरांग महाप्रभूपासनं म्हणजे चैतन्य महाप्रभूपासून याची सुरुवात झाली. तुकाराम नामदेव यांनी देखील महाराष्ट्रामध्ये रुजवली. गायन नृत्य हा अध्यात्माचा भाग आहे. भावधारा विकसित करण्याचा हा प्रकार आहे. ह्या भावधारेमधून राधा प्रकट होते असा हा प्रकार आहे. आणि त्याच्यामधनं भावधारा एकदा प्रगटल्या की सात्विक भाव निर्मितीला सुरुवात होते. म्हणजे फिजिकल रीतीने चर्वणतर्पण आणि नंतर या भक्तिधारा निर्माण करण्याकरिता, या भावधारा निर्माण करता भजन नामसंकीर्तन जे सांगितलं हा प्रकार आहे. नामजप हा प्रकार आहे. नामध्यान हा नंतरचा सूक्ष्म प्रकार आहे. अशा सगळ्या स्टेजेसमधनं जायचं आहे. आता काय होतं, ही साधू संत मंडळी नामभजन लोकांसमोर करतात, स्वतः जास्त करत नाहीत. हे कोण? धर्मगुरूपासनं मंत्रगुरूपर्यंत. यांचा वेळ कथेमध्ये आणि प्रवचनामध्ये जास्त जातो, लक्षात घ्या. स्वतः करत नाहीत. आणि कोण किती करतो? 10 मिनटं, 15 मिनटं, अर्धा तास, 1 तास. सामूहिक भजन 1 तास, याच्या पलीकडे नाही. त्याच्यामधून ठीक आहे, एक मेंटल टेन्शन कमी होणार असेल, थोडं होईलही.
अनेक आनंद निर्मिती थोडी होईलही, पण परमनंट टिकणार नाही जोपर्यंत तुम्ही चर्वणतर्पण आणि बाकीचा सगळा पसारा करणार नाही. अनेक प्रयोग आपले जे जे भेटे भूतापासनं ते साक्षीभावापर्यंतचे त्याला जोड द्यावे लागतील, म्हणजे कशी तरी भावनिर्मिती अखंड टिकू शकेल. पण चर्वणतर्पण मेन गाभा आहे आणि ही मंडळी चर्वणतर्पण करत नाहीत आणि त्यामुळे त्यांचा भावनिर्मिती जरी झाली तरी पुष्कळ वेळेस अहंकार निर्मितीच होते, भावनिर्मिती फार कमी असते. आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असेल तरी ती भावनिर्मिती खरी मनापासून नसते. अहंकाराला एक पुष्टी असते की मी आज भजन केलं, मी आज हे केलं, मी या सगळ्या लोकांना वळण लावलं. मीपणाचा एक सूक्ष्म सात्विक अहंकार असतो आणि मग भगवान दूर असतो. वैराग्यामध्ये काही जी गोष्ट येतात त्या अशा, वैराग्यामध्ये वैराग्य निर्माण होण्यामध्ये काय लागतं? पुन्हा काय लागतं? अहंकाराचं विसर्जन लागतं. आणि अहंकाराचं विसर्जन आणि विचारांचं विसर्जन, विचार आणि अहंकार ह्या दोघांचं विसर्जनच झालं पाहिजे. हे जरुरी आहेत आणि हे भाव प्रगट होणं सध्याच्या तथाकथित साधू संतांनाही अवघड चाललंय आणि त्यांच्या भक्तांनाही अवघड चाललंय. मीपणा विसरणं अवघड आहे. आणि वैराग्य भावामध्ये मी नाही, माझं मी पण नाही. अजून अनेक गोष्टींचं जोड द्यावा लागणार आहे. आता तो विषय थोडा कमी करतो आणि एवढंच सांगतो, विरक्तीचा अभ्यास करावा लागेल आणि वैराग्याचाही अभ्यास करावा लागेल. विरक्ती टिकवायची, चर्वणतर्पण अखंड राहिलं तर विरक्ती टिकेल. आणि वैराग्याचा अभ्यास, वैराग्याच्या अभ्यासाला आपल्याला काही प्रयोग अजून द्यावे लागतील. जसं मी भजनाचा प्रयोग सांगितला, नामजपाचा प्रयोग सांगितला, नामसंकीर्तनाचा सांगितला, तसा ध्यानाचाही काही आर्टिफिशियल प्रयोग आहेत, तेही थोडेफार करावे लागतील ज्यांना कुंडलिनी जागृत नाही त्यांच्यासाठी. आणि आसक्ती कमी करण्याचा प्रयोग करावा लागेल. जे जे भेटे भूतचा प्रयोग करावा लागेल. परवानगी मागणे अर्पण करण्याचा प्रयोग करावा लागेल. एक नेहमी भक्ती कथा ऐकण्याचा प्रयोग करावा लागेल. चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी, की ज्यामुळे मन नेहमी प्रेमामध्ये रंगून जाईल भगवंताच्या. त्या भक्तिधारा कुठल्या का निमित्ताने होईना पण त्या निर्माण अखंड झाल्या पाहिजेत. हे सर्वसाधारण माणसाला करावं लागेल आणि केव्हाही सोडता आलं पाहिजे. असं मी म्हणलंय, संसार केव्हाही सोडता आला पाहिजे. आज ज्ञानेश्वरीची वेळ झाली, बाकी सगळं मी बाजूला सारतो. मी गेलो पाहिजे, मी ध्यानाला गेलो पाहिजे. स्वतःसाठीचा वेळ राखून ठेवला पाहिजे, कारण तो अनंत जन्म तुमचे कटवणार आहे. आणि दुसऱ्यासाठी जो तुम्ही राखून ठेवता तो तुम्हाला नरकाकडे नेतोय. व्यवहारामध्ये तुम्ही राखून ठेवता, आवश्यकता आहे, पण तो नरकाकडे नेतोय. अनंत जन्मी पुन्हा भटकण्याकरता तो घालवतोय. आणि स्वतःकरता तुम्ही इकडे द्याल अंतरंगाकडे, अध्यात्माकडे, देवाकडे, तेवढंच तुम्हाला कामी येणार आहे. आणि तो 84 लक्ष योनीचा फेरा संपवणार आहे. म्हणून असा प्रयोग अखंड करावा लागेल. मुलात तर आपली नाही अडकली वासना, काल सांगितलं मी. पोरीत अडकली का, नवऱ्यात अडकली का, बायकोत अडकली का, नातेवाईकात अडकली का? अरे वरून प्रेम जरूर दाखवा,
पण आतून सांगा की मी फक्त भगवंताचा आहे. सगळे नष्ट होणार आहेत, सगळे मरणार आहेत, सगळे जाणार आहेत. म्हणून मन अध्यात्मात असू द्या, शरीर संसारात असू द्या, असा प्रयोग जो करतो तो विरक्तीचा धनी होतो, तो वैराग्याचा धनी होतो, वैराग्याच्या शिवेपर्यंत आलेला आहे तो. म्हणून म्हणलं हे साधू संत आध्यात्मिक, काल फार मोठा विस्तारण विषय झाला. हे जरी ड्रेस अप दिसत असले, जरी भक्तिभावांमध्ये दिसत असले, तरी हे संसारी आहेत. आणि आध्यात्मिक पण संसार त्यांनी उभा केलाय, हजारो मानणारा वर्ग उभा केलाय. त्यांच्या चिंतेमध्ये असतात, काही प्रोजेक्ट्स उभे केलेत त्या चिंतेमध्ये असतात. चिंतन आणि चिंता प्रचंड आहे त्यांच्या मागे, प्रचंड आहे. किती असते चिंतन आणि चिंता? असं म्हणतात, 1 घंटा शेतात कुदळ घेऊन तुम्ही खड्डा खोदला, 1 घंटाभर शेतात कुदळ घेऊन खड्डा खोदला, जेवढी शक्ती तुमची नष्ट झाली तेवढी 15 मिनिटाच्या चिंतन किंवा विचाराने किंवा चिंतेमध्ये नष्ट होते. 15 मिनिटात. म्हणजे फिजिकल एक्झर्शन 4 पट, मेंटल एक्झर्शन 1 पट नष्ट होतं. म्हणजे 1 घंटा जर तुम्ही शेतात कष्टाचं काम केलं, तेही कुदळ घेऊन, तर सायंटिस्ट म्हणतात 15 मिनिटात विचार करता करता तुम्ही शक्ती नष्ट होते तुमची. आणि शेवटी म्हणजे शरीर श्रमाच्या 4पट शक्ती मानसिक श्रमात नष्ट होते. आणि 99% विक्षिप्त विचारामध्ये माणसं असतात, काही नाही, विक्षिप्त विचार. बसल्या आणि तुम्ही डोळे झाकून बसल्या इतके विचित्र विचार येतात. तुम्ही लिहून ठेवलं तर तुम्ही म्हणता स्वतःच मी पागल आहे. किती शक्ती नष्ट होते. कसं विरक्ती आणि विवेक राहील. आणि महाराज चिंतेमध्येच असतात, अखंड बडबडीमध्ये असतात, त्याच्यातही शक्ती सगळी संपून जाते. आणि शेवटी चिंतेमध्ये असतात, कसं होईल. सगळा रास होतो यांचा, शक्तीचा, शक्तिरास. आणि म्हणून हे विरक्तीच्या वैराग्याच्या सीमेपर्यंत जाऊ शकत नाहीत. कोणी म्हणेल कसं काय गेले नाही, गेले असते तर सिद्धगुरू मिळाले असते. पण मिळाले नसतील का? सिद्धगुरू मिळाले असते तर त्यांचा हा जगरंग चाललाच नसता, जे आज ते करतायत. सायन्सच्या विरहित ती साधू संत वागत असतील, विज्ञानाच्या, आध्यात्मिक विज्ञानाच्या नियमांच्या विरुद्ध वागत असतील, तर त्यांना सिद्ध पुरुष मिळालेले नाहीत किंवा त्यांना त्या सांकेतिक खुणाही मिळालेल्या नाहीत. कसं राहावं, कसं वागावं, किती बोलावं, किती साधना करावी, काही माहिती नाही त्यांना. कोणते प्रयोग आहेत ते. आणि म्हणून ते सीमेपर्यंत आलेले नाहीत. काही जणांची कुंडलिनी जागी आहे, काही महाराजांची, परंतु साधना कशी करावी माहिती नाही. साधनेमध्ये उत्कर्ष कसा साधावा हेही माहिती नाही. कोणते प्रयोग आहेत, नीतिनियम आहेत तेही माहिती नाही. किती साधना करावी लागते हेही माहिती नाही. आणि म्हणून स्पष्टपणे भगवान गोपाल कृष्ण सांगतात, यांना गीतेचा, ज्ञानेश्वरीचा उपदेश करू नये. भलेही तो महाराज असो, भलेही तो सामान्य जन असोत, की भलेही ते कोणी असो, हे ज्ञानेश्वरीचे अधिकारी नाहीत. म्हणून धर्मगुरू, मंत्रगुरू, शास्त्रगुरू, अनेकांना तुम्ही एखाद्या सिद्ध पुरुषाकडे न्या, ते जाणार नाहीत, गेले तरी ते टिकणार नाही. कारण एक अहंकार आहे जवळ, अहंकार. आणि म्हणून चिंता आणि चिंतनामध्ये जसं मी म्हटलं 1 तास
खड्डा खोदला तुम्ही एखाद्या शेतामध्ये, तर 15 मिनिटं चिंतेमध्ये जेवढी ऊर्जा लागते, जेवढी ऊर्जा तुम्ही 1 घंटा खड्डा खोदण्यात नष्ट केली, ती 15 मिनिटाची ऊर्जा चिंतेमध्ये तुम्ही नष्ट केली. आणि अखंड चिंतन आणि चिंतेमध्ये ही माणसं असतात. मग साधू असो, या देशाचा संन्यासी असो, आणि संपूर्ण 99% ऊर्जा याच्यातच ते नष्ट करतात. पण यांना प्रेम निर्माण होत नाही, प्रेम नसल्यामुळे वैराग्य निर्माण होत नाही, आणि वैराग्य नसल्यामुळे विरक्ती निर्माण होत नाही. आणि ही माणसं कुचकामी आहेत. जर ती पात्र झाली असती तर सिद्धगुरू मिळाले असते, त्यांची नियमावली बदलली असती. बाकी तर साधक तर असेच. तैसी वैराग्याची शिवण देखती, म्हणून वैराग्याची शिवई ते पाहत नाहीत, कारण कुठलेच प्रयोग त्यांचे वैज्ञानिक दृष्टीनं चालू नाहीत. पण कुठल्याही महाराजाकडे तुम्ही दिवसभर राहा, फक्त पाहत राहा, तुम्हाला सांगितलेले सगळे प्रयोगामध्ये एकही प्रयोग त्यांच्याजवळ असणार नाही. असेल तर सगळं असायंटिफिक असेल, विज्ञानाच्या विरुद्ध असेल. अखंड बडबड, अखंड प्रवचन, नो साधना. साधना शब्द जर सोडला त्यांच्याकडे काही नसतं. 5 मिनिटं लुडूबुडू केली तर काही होत नाही. मला सांगा, तुम्ही 8-8 घंटे साधना करतायत, किती वर गेलेत तुम्ही? ते तर काहीच करत नाहीत. समज आहे की ते लोक साधना करतात, फार मोठा समज आहे. काहीही करत नाहीत. 10 मिनिटाचं खर्र कुर्र, त्यांच्यासाठी ईश्वर वेगळा आहे का? इथे आपण एवढा आटापिटा करायलो, त्यांच्यासाठीचा ईश्वर वेगळा आहे? अरे, एक टायर जर एखाद्या वैज्ञानिक प्रयोगांचं चुकलं तर ईश्वर साधनेमध्ये तुम्हाला माफ करत नाही, साधनेमध्ये बसू देत नाही. त्यांना बसू देतो का असं तुम्हाला वाटतं? जे अखंड चिंतेमध्ये आणि चिंतनामध्ये असतात, अखंड बडबडीमध्ये असतात, त्यांना नाही, ऊर्जा नष्ट होते. तैसी वैराग्याची शिवण देखती, आणि वैराग्याची शिव दिसण्याकरिता अखंड प्रेम पाहिजे. ह्या साधनेवर, भगवंतावर, साधनावर, प्रयोगांवर, सद्गुरूवर, आपल्याला दिलेल्या साधनेवर अखंडितपणे, खंडित नाही, मग कुठे ती शिव दिसेल. आणि ज्या दिवशी शिव दिसते वैराग्याची, त्यावेळेस तुम्ही निर्विचारी असता. लक्षात घ्या. नो विचार, निर्विचार. राबियावी प्रसिद्ध सूफी संत, त्या राबियावी आपले जवळपास एका डोंगरामध्ये, गुहेमध्ये राहायची. एक छोटंसं ताट, जर्मनचं, तुटकी वाटी, सगळं असाच प्रकार. ही राबिया अखंड ध्यान आणि साधनेमध्ये राहायची. जगाला ती वेडी दिसायची. दुसरे सुफी संत एक तिच्याजवळ काही काळ राहिले, हसन म्हणून. हसन त्या याच्यामध्ये, अंधार गुहेमध्ये ती ध्यानाला बसली. हे सकाळी बाहेर आले. हसन, सुंदर सूर्यप्रकाश पडलेला आहे, पक्ष्यांची किलबिल चालू आहे, वारा मंद मंद गतीनं वाहतोय, भगवान सूर्यनारायणांचे सूर्यकिरण गवतावर, दवबिंदूवर पडतायत, चमकतायत. उषाराणीचं आगमन झालेलं आहे. त्याला भावलं, ओरडला, राबिया राबिया, ये पाय, प्रभूचं सौंदर्य किती बाहेर आहे.
सृष्टीचं काय बसलीच डोळे झाकून आतमध्ये अंधारामध्ये? ती आतून ओरडते, हसन तू प्रभूचं बाहेर सौंदर्य पाहतोयस. अरे प्रभू, तू त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंचं सौंदर्य पाहतोय, मी त्या प्रभूला आत पाहते आणि त्याचं सौंदर्य मी स्वतः आतच पाहते. लक्षात घ्या, तिला बाह्य वस्तू आकर्षित करू शकत नाहीत आणि ह्या संतांना बाह्य वस्तूशिवाय, बाह्य माणसाशिवाय राहत नाही. तैसी वैराग्याची शिवण देखती. हे बाह्य जगताशी संबंध ठेवून आहेत, ते अंतर्जगताशी सद्गुरू संबंध ठेवून असतात. म्हणून वैराग्याच्या सीमेच्या प्रांतापर्यंत ते येत नाहीत. म्हणून साधूंना कुठल्याही धर्माच्या, आता सगळे धर्मनियम बदलून टाकले ती गोष्ट वेगळी, जोपर्यंत सिद्ध पुरुष होत नाही तोपर्यंत प्रचार प्रसाराची मुभा नाही. कारण साधू शब्दच दाखवतो की तुमचा ऊर्ध्वश्वास झालेला आहे. कमीत कमी 12 वर्ष हलता कामाचं नाही. एक तप, रात्रंदिवस जर साधना, एक तप, त्यानंतर त्याच्या गुरुनी परवानगी दिली तर बाहेर जायचंय, तोपर्यंत नाही. म्हणून जोपर्यंत तो विद्यार्थी अवस्थेत आहे, साधक अवस्थेत आहे, त्याला परवानगी नाही. हा दंडक आहे. पण 12-12 वर्षपर्यंत ऋषीमुनींच्या आश्रमामध्ये ही माणसं राहायची. तीर्थंकरही 12-12 वर्षपर्यंत, भगवान बुद्ध 6 वर्षपर्यंत बसून होते. अरे नाटकं करायचे तर तीर्थंकराचे करा, 12 वर्ष बसण्याचे, मग बाहेर पडा. मग महावीर बाहेर पडलेले आहेत, मग बुद्ध बाहेर पडलेले आहेत, मग इकडे शंकराचार्य बाहेर पडलेले आहेत. तुका जेवणी जेववी लोका, संतपण करी तुका. मी आधी जेवलोय आणि माझं पोट भरल्यावर मी आता तुम्हाला वाढायला आलोय. आधी स्वतः जेवा. म्हणून बाप्पासाहेबाला आम्ही म्हणायचो, बाप्पासाहेब आम्हाला एकदा पूर्ण होऊ द्या, मग सांगा आम्हाला. पण ते म्हणले, गुंडी तुमची अडकवलेली, तुम्ही हे कराल तर तुम्ही तिकडे पूर्ण व्हाल. ते गुरुची आज्ञा आहे. पण सगळ्या गुरूंना तशी आज्ञा नाही आहे. भगवान शंकराचार्य अरे परकाया प्रवेश करू शकत होते, त्यावेळेस ते प्रचाराला निघालेले आहेत. आणि भगवान महावीर 12 वर्षांतर प्रचाराला लागलेले आहेत आणि नंतर प्रचार प्रसार केलेला आहे. आधी नाही, परवानगीच नाही, कुठल्याही धर्माने दिली नाही. आता मनाने साधू म्हणून स्वतःला डिक्लेअर करून टाकायचं आणि मनमन करीत फिरायचं, नो. गुरु नानक सामर्थ्य संपन्न व्यक्तिमत्व होतं, नंतर प्रचार झालेला आहे. किती साधना करावी लागते. मोदीजी महाराजांनी 3 तप साधना केलेली आहे. किती पावर झाली. मग आकाश उड्डाण केले. 12-36 3 तप, 36 वर्ष. कमीत कमी 1 तप जास्तीत जास्त मरेपर्यंत ही साधना आहे. त्याच्या आधी नाही. आणि म्हणून देव मिळत नाही. म्हणजे वाया जाईल का? बिलकुल जाणार नाही. या साधुसंतांचंही वाया जाणार नाही. सायंटिफिक असो असायंटिफिक असो जाणार नाही. पण ह्या वयात जे मिळायला पाहिजे ते मिळू शकलेलं नाही. प्रयोग माहिती नाही, त्यांचाही दोष नाही. पण गुरुपरंपरेला माहिती नव्हतं म्हणून यांना माहीत नाही, कोणी सांगितलं तर पटणार नाही. कारण एका विचाराला अटॅच झालेले आहेत. कुठल्या तरी श्रद्धास्थानावर ते श्रद्धा ठेवलेली आहे, अटॅच झालेले आहेत, म्हणून ते विभक्त होऊ शकत नाही. फारच कठीण आहे. म्हणून सद्गुरूकडे फार कमी वळले. तैसी वैराग्याची शिवण देखती. वैराग्याची शी.
पाहतच नाही. आणि म्हणून यांना काही मिळत नाही, काही मिळत नाही. असायंटिफिक वागणं त्यांना प्रभू मिळू देत नाही. तरी अनेकांना असं समजू नका की त्या त्या संतांना सिद्धपुरुष कुठल्या ना कुठल्या रूपात भेटले नसतील. पण बुद्धी होत नाही, कारण कुठेतरी अटॅच झालेले. भानगड आहे, बुद्धी होत नाही. काय बाप्पासाहेब भेटले नव्हते काही कीर्तनकारांना? काय तुमच्या आमच्यासारखे कोणाला भेटत नाहीत? पण नाही बुद्धी होणार. अजून काळ जावा लागणार आहे त्यांच्यासाठी. रॉंग कन्सेप्ट त्यांचा बळी घेतोय. धर्माने रॉंग कन्सेप्ट दिलेली नाहीये, तुम्ही घेतली ती रॉंग कन्सेप्ट आहे. तुम्ही असायंटिफिक गोष्टी सांगता, त्याला तुम्ही धर्म म्हटलंय. साधक अवस्था म्हणजे साधू अवस्था असते, खोट आहे. साधक अवस्था कंप्लीट साधक अवस्था असते. मच्छिंद्रनाथ घ्या, गोरखनाथ घ्या, अरे सगळी साधनामय जीवन जगणारी आहेत, पूर्ण साधना. अगोदर जेवण करा, मग त्याचे तुषार काही उडवले गेले समाजासाठी तर चालतं. पूर्ण सिद्ध व्हा आणि मग प्रचार करा. आज तर डिक्लेअर करून टाकतात, साधनेची गरज नाही, आम्ही डिक्लेअर झालोत, आम्ही सिद्ध झालो, साधू झालोत, बस तुमच्या उद्धाराला आलोत. काही नाही. तैसी वैराग्याची शिवन देख. आता ही साधू संत मंडळी ह्या सीमेपर्यंत आलेली नसेल तर बाकीची भक्त मंडळी कुठे येतील? आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये येणारा करोडोमधून एखादा साधक होईल, जी पुढे कधीतरी होईल, कधीतरी होईल. आणि तुम्ही जे आलेला आहात ही अतिशय VIP कोठ्यातली आहेत, अतिशय VIP कोठा. तैसी वैराग्याची शिवन देखती, जे विवेकाची भाषा नेणती. विवेक कशाला म्हणतात? विवेक लोकांनी अर्थ केला, विवेक म्हणजे आध्यात्मिक विचार, विवेक म्हणजे चांगला विचार, विवेक म्हणजे धार्मिक विचार. खोट आहे, बरोबर नाही. आध्यात्मिक विचार म्हणजेच व्हायब्रेशन. विवेक मनाचा विषय नाहीये, विचार मनाचा विषय आहे. मनातून जन्म विचाराचा होतो. अरे इथे मन संपवायचंय, त्यावेळेस विवेक जन्म घेणार आहे. विवेक ज्या वेळेस हा प्राणप्रवाह श्री गुरुच्या सामर्थ्याने ऊर्ध्व होतो आणि ध्यानामध्ये एक प्रकारची समाधी बोध अवस्था येते, प्राणप्रवाह ऊर्ध्व होऊन मन आणि बुद्धीचं तोंड आत्म्याकडे, कुंडलिनीचं तोंड ऊर्ध्व होतं आणि प्राणप्रवाह ऊर्ध्व जाऊन आत्म्याकडे मन आणि बुद्धीचं तोंड समोरासमोर होतं आणि प्राण स्थिर होतो, म्हणजे आरसा स्थिर होतो. त्यावेळेस आत्म्याचं प्रतिबिंब बुद्धीमध्ये पडतं आणि आत्मदर्शन बुद्धीला झालं की विवेक उत्पन्न होतो. आत्म्याचं प्रतिबिंब बुद्धीमध्ये पडल्यानंतर जी जाणीव बुद्धीला होते, मनाला होते, त्याला म्हणतात विवेक. आणि बाह्य विषयाची, भलेही तो आध्यात्मिक असो, बाह्य विचारांची, बाह्य जगताचे ज्ञान होणं म्हणजे विचार. म्हणजे विवेकाची भाषा, म्हणजे विवेक किती अवघड आहे. भाषा म्हणजे त्याची डेफिनेशनही ज्याला कळत नाही,
आजही डेफिनेशन कळाली नाही. अनेक महाराजांना, अनेक साधू संत, अनेक विचारवंत विवेक म्हणजे विवेक करा म्हणजे चांगला विचार करा असाच घेतात. अरे विचार म्हणजे व्हायब्रेशन, विचार म्हणजे टेन्शन, विचार म्हणजे शक्तीचं क्षरण, विवेक म्हणजे शक्तीचं जागरण, आत्म्याचं अखंड आत्मदर्शन, आत्म्याचा बोध होणे म्हणजे विवेक. इतका फरक आहे. ज्याला डेफिनेशनही कळत नाही, जाऊ द्या, सीमा वापरली विरक्तीसाठी, वैराग्यासाठी, आणि डेफिनेशनही विचारलंय की डेफिनेशन कुठेही फारशी दिलेली नाही आहे. असत आणि सत याच्यामधला क्षीर निर्न्याय त्याला विवेक म्हटलंय. विवेक चूडामणी, विवेक सिंधू या सगळ्या विचारसागर या ग्रंथांमध्ये डेफिनेशन. आसार म्हणजे आणि सार, सत्य असत्य याची निवड जी बुद्धी करू शकते त्याला विवेक म्हटलंय. म्हणजेच काय म्हटलंय मी, आत्मा आणि बाह्य जगत अनात्मा, म्हणजे आत्मा समजला पाहिजे. आत्मा समजला की बाह्य जगत ऑटोमॅटिकच समजतं. तिथे विवेक. आता कीर्तनकार प्रवचनातून काही अर्थ सांगतात, म्हणून माऊलींनी विचारले डेफिनेशन तरी माहिती आहे का विवेकाची. भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात डेफिनेशन, व्याख्या. जे विवेकाची भाषा नेणती, मग थोडा विवेक उत्पन्न झाला पाहिजे. सिद्धगुरु कधी मिळतील? वैराग्य येण्याकरिता रक्तात विरक्ती यावी लागते. विरक्तीकरता प्रयोग करावे लागतील, आणि प्रयोग आपले मानसिक शारीरिक सगळ्या प्रकारचे आत्ता मी जे सांगितले वर्णन ते सगळे करावे लागतील. विरक्ती रक्तात आली, रक्तभाव उत्पन्न झाला, शुद्ध सात्विक भाव उत्पन्न झाला, अखंड प्रभू नामामध्ये हा रंगून लागला, अखंड भजनामध्ये रमू लागला, अखंड नृत्य आणि गायनामध्ये हा रमू लागला, की त्याला सिद्ध गुरु मिळण्याची प्रचिती येते आणि संसाराच्या आसक्तीपासून तो मुक्त होतो. संसाराची आसक्ती, आध्यात्मिक जीवन अखंड, त्याला विवेक म्हटलं. थोडं बुद्धीमध्ये विवेक उत्पन्न झाला पाहिजे की संसार थोडा असार आहे. काल मी सांगितलंय ते सगळं वर्णन करून, की संसार हे नाटक आहे. संसार बरोबर येणार नाही, प्रभू बरोबर येणार आहे. काल हा विषय झाला थोडा. म्हणून असा विवेक एकदा उत्पन्न झाला, महाराजा जनका सारखं तर अष्टावक्र ऋषी भेट देतात, याज्ञवल्क्य ऋषी दरबारात असतात, आणि अष्टावक्र जनकाला पूर्ण करतात. त्यावेळेस तशी स्थिती येते. किती अडचण असो मी जाणार हा भाव असतो. मी गेलोच पाहिजे. मी एकदा उदाहरण दिलं होतं तुम्हाला की गंगाखेड तालुक्यामध्ये 2 सख्खे भाऊ वारकरी होते आणि 40-50 वर्षापासून अखंड वारी करत होते. मोतीराम महाराज होते त्यावेळेस, आणि मोतीराम महाराजांच्या दिंडीमधले हे 2 भाऊ होते. पायी पायी 1 महिना दिंडीमध्ये एक भाऊ गेला. काहीतरी काम होतं म्हणून दुसरा भाऊ आला नाही, आणि शेवटच्या 1-2 दिवस अगोदर तो आला पाहिजे अशी स्थिती होती.
त्या भावाला विचारलं, अरे कधीच असं झालं नाही, भाऊ आला नाही, आणि आता कशाचा येतो? तो म्हणे माझा भाऊ मेला असं समजा. तो आला नाही ना, त्याचा अर्थ तो मेला. किती काही झालं तर तो दिंडीमध्ये किंवा वारीमध्ये येणार नाही असं नाही. आणि तेच घडलं नेमकं. गंगाखेड तालुक्यातली घटना आहे. आणि भावाला कॉन्फिडन्स आहे, वाटेल ते झालं तरी त्याची वारी चुकणार नाही. आणि वारी चुकली याचा अर्थ तो मेला, दुसरा शब्द नाही. आणि तो खरंच मेला, म्हणून आला नाही. आमचं तो आहा हा हा, आम्ही आलो म्हणजे ईश्वरानं भाग्य मानावं. इतक्या कामाच्या व्यापातून आपले शब्दही असे असतात, त्याचा सत्कार असतो. वेळात वेळ काढून कामाच्या व्यापातून बाजूला सारून यांनी आपल्यासाठी वेळ दिला, म्हणून आम्ही त्यांचे आभारी आहोत. वेळात वेळ काढून ईश्वराने असेच आभार प्रकट करावे. आपल्या संबंध आयुष्यात टुकार वेळेतून, टुकार कामातून वेळ काढून हे आमच्यासाठी आले, असं सगळं आहे. असा भक्तिभाव पाहिजे, त्याला विवेक म्हणतात. केव्हाही आम्ही त्याच्याला तयार आहोत, केव्हाही सोडून जायला तयार आहोत. म्हणून मी यांचं उदाहरण दिलं होतं ना, रवींद्रनाथ टागोरांचं, की लिहित असताना एका जणाला सुपारी दिली होती, त्यांनी चाकू काढला मारणार. तो म्हणे की तुम्ही पाहत नाहीत माझ्याकडे. ते म्हणे थांब, तू कशाला आला? तुम्हाला मारायला. मी सुपारी घेतली 10,000 रुपयाची. ठीक आहे म्हणले, अर्धा तास देतो का मला वेळ, लिहून काढू दे एवढं. तो लेख लिहिला, ती कविता लिहिली, काय लिहायचं लिहिलं. हां मार म्हणले, आता शांतपणे टाक मारून, काय नाही, निश्चिंत आहे. अरे केव्हाही सोडून जायला तयार, ईश्वराची मर्जी असेल आज तयार आहे. लक्षात घ्या, नो भीती. संकट तयार आहे, कशालाही तयार आहे, दुःखाला तयार आहे, कशालाही तयार आहे. याला म्हणतात विवेक. संसार करत असताना सुंदर करायचा, पण एखाद्या वेळेस अध्यात्माचा विषय आला, ताटकन सोडलं पाहिजे. मी जाणार, त्याला म्हणतात विवेक. तैसी वैराग्याची भूक आणि तहान पाहिजे. मी नेहमी म्हणत असतो, अध्यात्म जगतात साधना ज्यांना घ्यायची त्यांनी आधी विचार करावा की आम्हाला भूक आणि तहान आहे का, मिरेसारखी तडप आहे का, तुकारामासारखी तळमळ आहे का. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. मासा पाण्यातून बाहेर केल्यानंतर जसा तडपडतो, अशी तडप ईश्वर भेटीसाठी, साधना मिळण्यासाठी निर्माण झाली का, तर वैराग्य आलं. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. चरण न सोडी सर्वथा, आण तुझी पंढरीनाथा. देह जावो अथवा राहो, असा भाव पाहिजे. मिरेसारखी तडप पाहिजे, गोपिकांसारखी अखंड तळमळ पाहिजे. मला मिळालंच पाहिजे. रामकृष्ण परमहंस रात्री ज्या उशीवर झोपत होते डोकं टेकून, ती सकाळी उशी ओली चिंब राहत होती, इतके रडायचे रात्रभर. ओली चिंब व्हायची ती उशी. त्यावेळेस भगवती जगदंबा समोर ताट आणलं की प्रगट व्हावं लागे, प्रगट व्हावं लागे. आजही काली माता आहे. एकाच्या बापालाही दर्शन दिलं असं त्यांच्यानंतर अजून आख्यायिका नाही. तीच काली माता कलकत्त्यामधली नेहमी प्रगट व्हायची.
अशी भूक पाहिजे, अशी तृष्णा पाहिजे. हा मार्ग जो देखिजे 12वा अध्याय, तहान भूक झोप विसरिजे. हा मार्ग जो देखिजे, तहान भूक झोप विसरिजे. तहान भूक झोप सगळं विसरलं पाहिजे. ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहा ते सांभाळी. कुठल्या महाराजांची अशी स्थिती येते हो? प्रवचन सांगताना येत असेल, नंतरच्या आयुष्यात पहा काय स्थिती आहे, काय नाही. आणि म्हणून विवेक आणि वैराग्याच्या सीमेपर्यंत ही महाराजच गेलेले नाही, त्यांचे अनुयायी गेलेले नाही, साधे भक्त कसे जातील? आणि म्हणून लाखो लाखो मधून एक माणूस येत असतो. अरे युगाला वाट पाहावी लागते, तेव्हा एखादा महावीर जन्म घेतो, एखादा बुद्ध जन्म घेतो, एखादे शंकराचार्य जन्म घेतात, एखादे ज्ञानेश्वर जन्म घेतात, एखादा येशू जन्म घेतो. युगाला वाट पाहावी लागते, काल पुरुषाला वाट पाहावी लागते. पुन्हा येशू झालेला नाही आहे लक्षात घ्या, पुन्हा बुद्ध झालेले नाही आहेत, पुन्हा महावीरही झालेले नाही आहेत, पुन्हा ज्ञानेश्वरही झालेले नाही आहेत. नाही होत, कारण विवेक आणि वैराग्य नसतंच. अरे एका क्षणात बायको आणि साम्राज्य सोडल्यानंतर हे बुद्ध आणि महावीर पुन्हा तोंड देखील नाही हो. 2 दिवस आळंदीला गेलो तर 3 वेळेस रोजचे फोन करतो. मग आम्ही कसे काय बसलो गाडीत? जरा पूर्वजन्मीच्या पुण्याईवर बसलेत, ह्या जन्माच्या नाही. ह्या जन्मात तर आनंदी आनंद आहे. ज्ञानेश्वरी ऐकतानाही झोपा येतात, इतकं तर आनंद आहे. साधनेमध्ये ते येतेच येतं. सगळा आनंद आहे आम्हाला. तैसी वैराग्याची शिवण देखती, विवेकाची भाषा नेणती. अरे विवेकाची डेफिनेशन माहित नाही, थोडा विवेक जागृत झाला का तर सिद्ध पुरुष मिळतील आणि तर ज्ञानेश्वरीचं उड्डाण सुरू होईल. म्हणून राजर्षी योग का मिळत नाही त्याची पहिली अट टाकली विवेक आणि वैराग्य. कुठल्याही कृत्रिम रीतीनं, कुठल्याही एखाद्या प्रयोगांचा कर्मकांडांच्या, कर्ममार्गांच्या, भक्तिमार्गांच्या प्रयोगांचं अनुसरण करून तुम्ही विवेक आणि विरक्ती थोडी आणि वैराग्य थोडं जर तुमच्या रक्तामध्ये आणलं, बुद्धीमध्ये आणलं, तर प्रभू म्हणतो कृपा होऊन सिद्ध संत मिळू शकतात आणि राजर्षी योगाचं तुम्हाला पुनर्जागरण तुमच्यामध्ये होऊ शकतं. पण भगवान कृष्ण 8 टाकतायत आणि भगवान ज्ञानेश्वरी ओवीद्वारे सांगतायत, तैसी वैराग्याची शिवण देखती, जे विवेकाची भाषा नेणती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वरा ते. त्यांना मूर्ख म्हटलंय. भलेही तो आध्यात्मिक क्षेत्रातला महाराज असो, वैज्ञानिक प्रयोग नीट जर जुळत नसतील, जुळवले नाहीत आणि माहिती नसतील, आणि विवेक आणि वैराग्याच्या थोड्याही सीमेपर्यंत नसतील, संसार सोडणं म्हणजे वैराग्य नाही, आणि संसार सोडणं म्हणजे विरक्ती नाही, आणि साधू संन्यास घेणं म्हणजे विरक्ती नाही आणि वैराग्य नाही आणि विवेक नाही. सांगितले याचा अर्थ. दुसरं, वैराग्याचा सीमेपर्यंत आलं पाहिजे, सीमेपर्यंत. ताण भूक झोप विसरली पाहिजे, गोपिकांसारखी तळमळ पाहिजे. शबरी ही अंत्यज जातीची होती. रोज सकाळी 4ला उठायची आणि ऋषीमुनींच्या जंगलामध्ये ती राहायची, ज्या ठिकाणी ऋषी
झोपड्यामध्ये आश्रम असायची आणि त्याच्यामध्ये साधना करायची. आणि एका तलावावरती ते यायचे. त्यावेळेस काट्याकुट्याचा तो मार्ग होता आणि रोज ही झाडायची सकाळी उठून. बिनबोभाट सेवा करायची शबरी आणि झाडून काढायची. आणि त्या याच्यावरनं काटा टोचू नये ऋषींना, स्नान करायला जात आहेत ते एका छोट्या तलावावर. ते एकदा चुकून शबरीनंतर हे करायचं नाही, पण चुकून शबरीनं स्नान केलं आणि साधू संत चिडले. पाणी बाटलं, थोडं वॉटर टाईट कंपार्टमेंट होते, पाणी बाटलं. ही शबरी अंत्यज, हिने शिवलं तरी स्नान करायला गेले असा भाव निर्माण झाला की पाणी लाल झालं रक्तासारखं. साधू संतांनी स्नान केल्यानंतर परेशान झाले, काय बिघडलं आपलं, आपण इतके तपस्वी आहोत. मग लक्षात आलं, शबरीला नावं ठेवलं, तिला दूर हो म्हटलं, शिव नको म्हटलं, तोच तर कारण नाही. मग शबरीला म्हणाला, आता पाणी पिता येत नाही, रक्त लांछित झालं, रक्तच झालं, ते रक्ताळलेलं पाणी पिता येत नाही, मरायचं काय. शबरीला म्हणले, तू पाणी पी, तू जा आत स्नान कर. आधी तिला बंदी घातली होती, तलावात स्नान करायचं नाही. आम्ही काय बाटलेल्या पाण्यामध्ये स्नान करावं काय. मग शबरीला स्नान शबरीनं केल्याबरोबर पाणी पुन्हा निर्मळ झालं. ती शबरी त्यावेळेस उष्टी बोरं आणि रोज रामाची वाट पाहायची. सकाळी झाडून काढलं की ती बोरं आणायची आणि कधी येणार राम म्हणून वाट पाहायची. अखंड वाट, अखंड वाट, 12 वर्ष. एकदम रडायची, माझे राम कधी येणार. रामाला यावं लागलं आणि उष्टी बोरं खावी लागली. बरं, ती चाखून द्यायची ना, जसे रामकृष्ण परमहंस चाखून द्यायचे नैवेद्य. माझ्या प्रभूला मीठ जर कमी असलं, आपण काय करतो, कसंही स्वयंपाक केला देतो, ते डबल मिठाचा असो बिना मिठाचा असो. प्रभूला खात नाही म्हणून बरं आहे, नाही तर मारलंच असतं. तर रामकृष्ण परमहंस चाखून द्यायचे. आणि माथुर बाबूला काही लोकांनी सांगितलं, उष्ट खाऊ घालतात म्हणले त्या देवाला. आणि जगदंबा स्वतः खाते म्हणून हे उष्ट खाऊ घालतात. ते म्हणे, तुम्ही का उष्ट खाऊ घालतात. अरे, तो स्वयंपाक चांगला असेल तेच पदार्थ जगदंबेला देऊ ना. मग मी आधी चाखून पाहतो, चांगला असेल तो देतो. उष्टी बोर शबरीच्या हातची खाल्ली म्हणून म्हणतात, कैते हे भगवान खाते नाही, शबरी के तर हम खिलाते नाही. हे विवेक आणि वैराग्य असल्याचे कोण आहेत. अरे, हे धडे गिरवले अखंड. तर नवीन साधकांनी थोडं काय गिरवलंय, किती तडफ आहे. आणि जुन्या साधकांचं नंतर निघून जाते. मिळालं ना, तथास्तु, दुरून दुरून नमस्कार.